श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला बुधवार, तसेच उद्या चंपाषष्ठी देखील आहे. आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. येत्या 21 नोव्हेंबरला मार्तंड भैरव षडरात्र उत्सव सुरू झाला असून 26 तारखेला चंपाषष्ठी असणार आहे. आता ही मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबरला बुधवारी असणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साजरा केला जातो. भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा करतात. आता ही चंपाषष्ठी तिथी ही 25 नोव्हेंबरला रात्री 10:56 सुरू होईल आणि 26 नोव्हेंबरला पहाटे 12:01 चालू राहील. तर आपण चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबरला साजरी करायची आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नावच घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची देखील प्रगती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा नोकरी मिळत नाही, किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, त्यांना संतान प्राप्ती होत नाही. तसेच घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी ही असते. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचं ढोंग हे कधीही करता येत नाही आणि पैसा नसला तर काहीही आपल्याला सुचत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी, आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय मल्हार लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा मार्तंड भैरवाचा आशीर्वाद मिळेल. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल, कारण की आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो, तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ हे मिळत असते. कारण की त्यावेळेस वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. हळद असेल किंवा तुमच्याकडे जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर त्यामध्ये थोडासा भंडारा जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तरी पण चालेल. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा, अगदी छोटासा तुकडा असला तरी तो आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. आपण जर या वस्तू टाकल्या तर आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता नक्कीच दूर होईल. आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आपल्या घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू टाकाव्या. एखादी व्यक्ती या गोष्टी ऐकण्यासाठी तयार नसते किंवा तिचा विश्वास नसतो, तर तिच्या नकळत आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. यामुळे त्या व्यक्तीमधील देखील नकारात्मकता नक्कीच दूर होईल व आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होतील. तसेच ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकूनच आपण अंघोळ करायची आहे. यामुळे नोकरी व्यवसायामधील अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. आता चंपाषष्ठीच्या दिवशी आपण कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता कुत्रा म्हणजे साक्षात खंडोबाचं वाहन आहे. आता आपल्या इथे जवळपास जिथे पण कुत्रा असेल तिथे आपण जाऊ शकता, किंवा आपल्या इथे जर कुत्रा असेल तर त्याच कुत्र्याला तुम्ही ही वस्तू खाऊ घातली तरी पण चालेल.
त्या अगोदर आपण घरातील जे काही उपाय आहे, सेवा आहे, तर ती करायची आहे। आता आपल्याकडे जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल किंवा तो नसेल तर तुम्ही घरामधील हळद घ्यायची आहे। देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण तो भंडारा एका वाटीमध्ये देवापुढे ठेवायचा आहे। आता हा भंडारा ठेवल्यानंतर आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तसेच एळकोट एळकोट जय मल्हार या मंत्राचा देखील आपण 108 वेळा जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करायचा आहे। अगदी ती काही हळदीची वाटी आहे, भंडारा आहे, तो तुम्ही उजव्या हातामध्ये घेऊन हा जप करू शकता। आता हा जप करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तिथे आपल्याला ही वाटी ठेवायची आहे। खंडोबाचा टाक जर घरामध्ये नसेल तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महादेवांचा फोटो असेल तर तिथे जरी ही वाटी ठेवली तरी पण चालेल। किंवा जर तुमच्याकडे भगवान भोलेनाथांचा फोटोही नसेल तर तुम्ही अगदी भगवान विष्णू व माता लक्ष्मी समोर देखील ही हळदीची वाटी ठेवू शकता। आता यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती तुम्ही भगवान भोलेनाथांना, खंडोबांना सांगायची आहे। आता अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण नुसते मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केले मिळत नाही। मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही। घरामध्ये आजारपण सतत चालू आहे आणि घरामध्ये पैसा नसेल तर काही एक सुचत नाही। तर आपल्याला आपली आर्थिक टंचाई तसेच सर्व संकटे दूर होण्यासाठी आपण भगवान भोलेनाथांना आपली इच्छा, मनोकामना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे। आता ही इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण त्यातील थोडासा भंडारा हा तिथे टाक आहे तर त्या टाकावरती लावायचा आहे। तसेच आपल्याला आपल्या घरामध्ये भंडारा टाकायचा आहे। आता भंडारा टाकत असतो तेव्हा आपण एळकोट एळकोट जय मल्हार या नावाचा जय जयकार करायचा आहे। अगदी घरामध्ये बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये आपण हा भंडारा टाकायचा आहे। आता चारही कोपऱ्यामध्ये हा भंडारा टाकावा आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल, खिडकी असेल तर ती देखील आपल्याला उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता हा भंडारा आपण घरामध्ये टाकल्यानंतर हा भंडारा आपल्याला रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हा भंडारा तुम्ही उचलून घ्यायचा आहे किंवा भंडारा उचलणे शक्य नसेल तर आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये जरी आपण भंडारा टाकला तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व आपल्यावर येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे देखील दूर होत असतात। तसेच त्यातील काही भंडारा आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला, पतीच्या कपाळाला देखील हा भंडारा लावायचाच आहे। आता या दिवशी तुमच्या इथे जवळपास कुठेही जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। तिथे आपण एक नारळ जरूर फोडायचा आहे। आता या दिवशी कुत्र्याला देखील आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। आता कुत्रा म्हणजे साक्षात खंडोबाचं वाहन आहे। या दिवशी आपण खंडोबासाठी भाकर आणि वांग्याचं भरीत बनवत असतो तर तेच भाकर आणि वांग्याचं भरीत आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। मग जिथे पण जवळपास कुत्रा असेल तिथे जायचं आहे। अगदी काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर अतिउत्तम होईल आणि तो जर मिळाला नाही तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही अगदी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे खायला देऊ शकता। आता हे खायला देत असताना आपण एळकोट एळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तसेच आपल्या दिवाऱ्यामध्ये असणारा थोडासा भंडारा आपण उचलायचा आहे आणि तो आपण कुत्र्याच्या कपाळाला लावायचा आहे किंवा अगदी तुम्ही पूजेमध्ये जो भंडारा घेतला होता, जी हळद घेतली होती ती देखील वापरली तरी पण चालेल। आता यानंतर आपण कुत्रा जेव्हा ही भाकर खात असतो तेव्हा आपल्याला आपली इच्छा, मनोकामना बोलायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही कुत्र्याजवळ बोलायची आहे। आपली कोणतीही कठीण इच्छा असो तर ती कुत्रा खंडोबाजवळ बरोबर सांगत असतो आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। आता आपल्याला जर कुत्र्याला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खाऊ घालणे शक्य नसेल तर आपण एक चपाती बनवायची आहे। त्या चपातीवरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे। अशी चपाती देखील तुम्ही कुत्र्याला खायला देऊ शकता। तसेच या दिवशी अगदी बुधवार देखील आहे। आता या दिवशी तुम्ही कुत्र्याला अगदी मोहरीचं तेल लावलेली भाकर देखील खायला देऊ शकतात। यामुळे देखील शनिदेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यात येणारी सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर होत असतात। आता आपण कुत्र्याला चपाती किंवा भाकर खाऊ घातल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही। तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुत्र्याला जेव्हा भाकर आपण घेऊन जात असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं
बोलायचं नाही आणि येताना देखील आपण कुणासोबतही बोलू नये। मासिक धर्म असेल, सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।